आपण आज करणार आहोत मसाले वांग्याची भाजी, एकदम घरगुती स्टाईल, जास्त मसाले न वापरता. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. बघा असे छान बारीक बारीक वांगे घ्यायचे, बघू शकता हिरवा वांगा आहे हे. बघा वांग घेतलंय आपण, आता छान असे काप करून घ्यायचे असे, आणि स्वच्छ असे पाहून घ्यायचे काही आहे का किळक वगैरे म्हणून. सगळेच वांगे आपल्याला तसेच करायचे आहे, सगळेच वांगे आपल्याला तसेच बघून घ्यायचे आहे. बघा, आणि आपण मसाले वांगे करत आहोत तर थोडंसं छोटे छोटे वांगे घ्यायचे. हे बघा त्याप्रमाणे पूर्ण वांगे आपल्याला काप करून घेतले आणि असे स्वच्छ करून आता याला पाण्यात ठेवायचं आहे आपल्याला. बघा पाण्याखाली छान असं स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 मिनटं पाण्यात ठेवूया आपण. याच्यात वाटलं तर तुम्हाला मीठ घालून ठेवू शकता तुम्ही, पण मला काही गरज वाटत नाही आहे, मी काही ठेवत नाही मीठ घालून. बघा मी असं वाटण करून घेतलं आहे. एक कांदा आहे, चणा डाळ आहे, शेंगदाणे आहे आणि खोबरं आहे. सोबतच सगळं भाजून घेतलं आहे. खडे मसाले काही वापरले आहे नाही. तुम्ही तुमच्याकडे असेल तुम्ही टाकू शकता, नसेल काही हरकत नाही. आता हे मसाले सगळे आपल्याला वाटून घ्यायचे आहे. मिक्सरला भांड्यात टाकते, आता वाटून घेऊया. बघा आता मी वांगे पाण्यातून काढले आहे आणि सुती फडक्यावर टाकले आहे. हे माझं गॅसवरचंच कापड आहे. पुसून घ्यायचं, छान असे कोरडे कोरडे करून घ्यायचे. बघा असे पुसत जायचे आणि वेगळे काढून ठेवायचे, म्हणजे सगळं पाणी. ज्या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये मी आता भाजी बनवणार आहे. तर बघा इथे दोन चमचे मी तेल तापायला ठेवलं होतं. तेल छान तापलं आहे. आता आपल्याला हे वांगे याच्यामध्ये सोडायचे आणि फ्राय करून घ्यायचे. थोडे थोडे वांगे 2-3 फ्राय करायची काही गरज नाही. सगळेच वांगे आपण याच्यामध्ये टाकणार आहे. फक्त बघा तुम्ही आता 2 ते 3 सेकंदच झाले मी टाकल्या. हे बघा वांगे कसे झाले. आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं फ्राय करायला ठेवायचे आहे. तसेच 1-2 मिनटं झालेले आहे. तुम्ही बघा वांगे कसे झाले ते. पुन्हा आपण 2 ते 3 मिनटं पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यायचं यायला. बघा पुन्हा आता 4 मिनटानंतर वांगे असे दिसते, अर्धवट शिजले आहे वांगे. आता गॅस कमी करायचा आणि ह्याच प्लेटमध्ये एक वांग काढून ठेवायचं. बघा त्याच्यामध्ये तेल आहे थोडंसं. आता पुन्हा 1 चम्मच तेल टाकलं आहे मी. आणि वाटण पण आपलं इकडे करून तयार आहे. आता हेच टाकायचं आहे आपल्याला. थोडीशी मोहरी छान तळतळली की केलेलं वाटण. तुम्हाला कितपत भाजीला रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही वाटण घालू शकता. मला हे पुरेसं होतं म्हणून मी काही घालते. बघा मसाला छान असा परतलाय आणि रंगसुद्धा बदललाय. आता आपण मसाले टाकूया. हळद, तिखट, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार. मी 2.5 चमचे तिखट टाकते आहे.
आणि मीठ चवीप्रमाणे. थोडंसं पाणी सोडायचं. बघा पाणी सोडलं आहे आता आणि छान आता थोडंसं तेल सुटतपर्यंत शिजू द्यायचं आपण याला. बघा मसाल्यांना छान असं तेल सुटत आहे. आता आपण ह्या कैऱ्या आहे केलेल्या वाळवलेल्या छान ह्या टाकायच्या आणि तळून घेतलेले वांगे सोडायचे. बघा गॅसची फ्लेम हाय करायची आणि अर्धा ग्लास पाणी सोडायचं. गॅसची फ्लेम कमी करायची. आता झाकण ठेवून एक 10 मिनटं शिजू द्यायचं. आता बघा आता आपण अर्धा ग्लास पाणी मसाल्यामध्ये सोडलं आहे वांगे शिजण्यासाठी आणि प्लेटवर आपण ग्लासभर पाणी सोडतोय. म्हणजे हे पाणी गरम झालं म्हणजे आपण भाजीमध्ये सोडणार. तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटांनी पाणी मस्त छान तपलं आहे. आता थोडं सोडायचं. तुम्ही बघू शकता पाणी पूर्णच टाकलेलं आहे आणि भाजीला छान असा तवंग आला आहे. आता आपण एक 5 मिनिटं वांगे शिजू देऊया. झाकण ठेवून शिजू द्यायचं. बघा भाजी छान झाली आहे. बघू शकता रस्सा पण असा मस्त आला आहे आणि वांगं पण शिजलं आहे. सांबार टाकायचा मस्त. चला तर मग भाजी झालेली आहे. आता प्लेटिंग करून घेऊया. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.